नमस्कार, मी गणेश आवारी महाराष्ट्र टाइम्स वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। काही दिवसांपूर्वी पिचड हे भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले होते। या वृत्ताचे माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी खंडन केले। सध्या मधुकरराव पिचड हे मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत। त्यांनी त्याबाबतची प्रतिक्रिया देखील दिलेली आहे। माझी प्रकृती बरी झाल्यानंतर मी स्वतः लोकसभेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी फिरणार आहेत असं देखील पिचडांनी म्हटलेलं आहे। पाहूया माजी मंत्री पिचड यांनी काय म्हटलंय। माझ्याविषयी यूट्यूबवर बातमी आली की मधुकर पिचड बीजेपीच्या वाटेवर। मी स्वाईन फ्लूनं गेले 4-5 दिवस लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। माझी प्रकृती सुधारती। राष्ट्रवादी पक्षाचा मी संस्थापक आदरणीय साहेबांबरोबरचा एक सदस्य आहे आणि माझी राष्ट्रवादी पक्षावर पवार साहेबांवर ही अखंड श्रद्धा आहे। मी कदापि कुठल्या पक्षात जाण्याचा जन्मात माझ्या विचार येणार नाही, परंतु माझी केवळ बदनामी व्हावी, समाजात चुकीच्या गोष्टी पसरत जाव्या म्हणून ही काढली। तमाम राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि आशीर्वाद माझ्याबरोबर आहे आणि मला सगळे महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ओळखतात की मधुकर पिचड कसा आहे आणि मग या बातमीचं खंडन मी करत आहे आणि या बातमीमुळं जो गैरसमज झाला त्याचा जाहीर निषेध करतो आणि अशा चुकीच्या बातमी देऊन समाजामध्ये गैरप्रसरण प्रवृत्तीचा लोकांनी निषेध केला पाहिजे। मी आजारातनं व्यवस्थित बरा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः महाराष्ट्रात फिरणार आहे, तेव्हा कोणी याबाबत गैरसमज करून घेऊ नये हीच विनंती आपला मधुकर पिचड।